आप बैंकिंग तो करते ही होंगे, जाहिर तौर पर आज इससे अछूता कोई भी नहीं है। इयत्ता 6वी विषय गणित चॅप्टर क्रमांक 14 बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट अकाउंट होल्डर्स ऑफ अ बँक आर पेड सम अमाउंट्स फॉर कीपिंग देअर मनी इन द बँक. On the other hand, people who borrow from a bank are charged an amount for the use of the money loaned to them. Such amount are called interest. The money deposited in the bank or the money lent by a bank to a borrower is called the principal. A rate of interest percent per annual written as PCPA. We shall learn only about the interest charged for 1 year. This is simple interest. The interest charged for longer periods of time can often be quite complicated. That rate is different from simple interest. Vinita deposited rupees 15,000 in a bank for 1 year at an interest rate of 7% per annual. How much interest will she get at the end of the year? Example, the principal is rupees 15,000, period is 1 year and rate of interest is 7% per annual. If principal increases, that is, interest increases in proportion to the principal. Therefore, that the interest on the principal of rupees 15,000 is X. On principal rupees 100, the interest is rupees 7. We shall take the ratio of interest to principal, write it in two forms and obtain in equation. चला तर आपण हे उदाहरण कसं सोडवायचं ते बघूया. सर्वात प्रथम x अपॉन 15,000 इज इक्वल टू 7 अपॉन 100 या पद्धतीने आपण लिहून घेऊया. त्यानंतर x अपॉन 15,000 इंटू 15,000 इज इक्वल टू 7 अपॉन 100 इंटू 15,000 म्हणजे दोन्ही बाजून आपण काय करून घेऊया, 1500 रुपयाने त्याला मल्टिप्लाय करून घेऊया. आणि मल्टिप्लाय केल्यानंतर आता बघा, बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे 15,000ला 15,000 ने गुणले म्हणजे किती राहिला शिल्लक x. त्यानंतर बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडे 100 ने 15,000ला गुणले म्हणजे किती शिल्लक राहिले 150. म्हणजे बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे एक शिल्लक असतो आणि बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे 7. बघा तर मग बरोबर चिन्हाच्या डावी बाजूला x इज इक्वल टू आणि उजव्या बाजूला 7 इंटू 150 म्हणजेच x इज इक्वल टू 1050. समजलं का? विनिता विल गेट अन इंटरेस्ट ऑफ रुपीज 1050. एका वर्षासाठी विनिताला 1050 रुपये व्याज मिळाले. आता आपण प्रॅक्टिस सेट नंबर 35 मधलं पहिलं उदाहरण बघू. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या. At a rate of 10% per annual, what would be interest for 1 year on rupees 6,000? या उदाहरणात आपण 6,000 रुपयावर व्याजाचा दर काढू. इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल 6,000 रुपीज बी x rupees. Therefore, interest on principal 100 rupees is 10 rupees. Therefore, x upon 6,000 is equal to 10 upon 100. पण ज्या बाजूला व्हेरिएबल आहे x. च्या बाजूने जी संख्या आहे 6,000 त्या 6,000 ने डावीकडे आणि उजवीकडे आपण काय देऊया, गुणून घेऊया. बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे आणि बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडे 6,000 ने गुणल्यानंतर डावीकडे उरतं x आणि उजवीकडे उरतो 10 गुणिले 60. x ची किंमत 600 रुपये आली. म्हणजेच
प्रिन्सिपल रुपीज 6,000 विल गेट अन इंटरेस्ट ऑफ रुपीज 600. म्हणजेच एका वर्षाला 600 रुपये व्याज भरावा लागेल.